झी 24 तास एक पाऊल पुढे। राजकीय सोयीसाठी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत का याविषयी आपण चर्चा करतो आहोत। याच विषयी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही एक रोखठोक प्रश्न विचारलेला होता। आजचा प्रश्न होता, राजकीय सोयीसाठी अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवलं जात आहे का? आणि बघा लोकांनी काय पोल दिलेला आहे। 96% लोकांना असं वाटतंय की होय, अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवलं जात आहे। 4% लोक नाही म्हणतात। महादेव शेलारांपासून या सेगमेंटला सुरुवात करूया। शेलार साहेब, ब्रेकवर जाण्यापूर्वी अरुण भाटियांनी तुम्हाला महत्त्वाचे 2 प्रश्न विचारलेले होते। त्यातला पहिला प्रश्न असा होता की प्रशासकीय कारण असं जे सांगितलं जात आहे ते काय कारण आहे? प्रशासकीय कारण हे हरियाणाचे मुख्यमंत्री सांगतायत। त्यांचा त्या पद्धतीने मी आता पहिलं एक विधान करतो ते तुम्ही ऐका की या देशातील घटना आणि हे जाणून बुजून सवंग प्रसिद्धीसाठी करणाऱ्या घटना याच्यामध्ये एवढा फरक आहे की कुठेतरी वेगळ्या दिशेने हा देश नेऊ पाहतात की काय असं मला वाटतं। याचं कारण असं की मुख्यमंत्री हे त्या राज्याचे प्रमुख असतात, लोकांनी त्यांना निवडून दिलेलं असतं, लोकशाही मार्गाने दिलेलं असतं आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यांचा बदली केली त्याच्याविषयीचं सविस्तर कारण ते नक्कीच देतील आणि ते कुठेही लपून राहणार नाही की कुठल्या याच्यामध्ये गायब होणार नाहीत। ते नक्की सांगतात ज्या प्रशासकीय कारणामुळे मी केलं त्या प्रशासकीय कारणाला सबळ गोष्टी पण ते नक्कीच सांगतील। ते त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्या जनतेचे प्रतिनिधी आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर अविश्वास करणं हा एक चुकीचाच पहिला पायंडा आहे हे या प्रसंगी मी सांगतो। प्रशासकीय दुसरी बात नाहीये का? दुसरी बाब अशी आहे की मी खरं तर मला त्या गोष्टीकडे जायचं नव्हतं, भारतीय जनता पार्टीच्या विषयाकडे। याचं कारण की हे 2 गोष्टी करतात। एक, हवेमध्ये पाहिजे तसे आरोप करतात। यांनी आता यांचे पंतप्रधान होणार होते नरेंद्र मोदी, ते आता त्यांच्यातही स्पर्धा लागले। सोनिया गांधींनी 1880 कोटी खर्च केले, सगळं बाहेर आलं, त्याच्याविषयी काय? दुसरी बाब अशी आहे की यांना असं वाटतं की आता आपल्याला काही जमत नाही तर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवा आणि गोळीबार करून बघा दुसऱ्याचं शिकार करता येते का। अशा पद्धतीने यांनी इंडिया अगेन्स्ट करप्शन त्यालाही वापरलं। अशा कित्येक गोष्टी मी सांगू तुम्हाला, त्याच्यामुळे ह्यांचं काही खरं नाही। आता यांना वाटलं हा अशोक खेमका, चला संधी अधिकाऱ्यांच्या आपल्या बाजूला घ्या आणि अशोक खेमकाची बाजू लावा, काँग्रेस दोषी आहे असं म्हणा। परंतु ह्या सगळ्या केविलवाणी तुम्ही मला मगाशी बोलात हास्यास्पद बोलतोय, पण तुमच्या ह्या कृती केविलवाणी आहेत। म्हणजे कसंही झालं तर मी हे वापरत नाही, ही एखादी गोष्ट मिळत नाही की ती गोष्टच खराब आहे किंवा तिथं काम करणारेच खराब आहेत, अशा ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय त्यापेक्षा लोकात जा, लोकांच्या मध्ये तुम्ही भाजपची पद जाहीर करा, लोकांचे कार्यक्रम करा, आम्ही करू नयेत असं महादेव शेलार यांचं म्हणणं आहे। आशिष शेलार, झी 24 तास एक पाऊल पुढे।